नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टच्या नव्या कोऱ्या रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवतोय भोपळ्याचे घारगे किंवा काही ठिकाणी याला घाऱ्या असं देखील म्हटलं जातं। तर छान खमंग खुसखुशीत रेसिपी आहे आणि कलर देखील खूप छान येतो। चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे। भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी इथे आपण पाव किलो भोपळा घेतलेला आहे। हा वजनी पाव किलो आहे। पिवळा भोपळा, ज्याला काही ठिकाणी डांगर असं देखील म्हणतात। इथे अर्धा कप तांदळाचं पीठ आहे आणि 1.5 कप गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे। तर हे गव्हाचं पीठ जे आहे ते जसं लागेल तसं आपण वापरणार आहोत। आणि त्याचबरोबर इथे अर्धा कप गूळ आहे, वेलची, खसखस आणि मीठ घेतलेलं आहे। आता सगळ्यात अगोदर काय करायचंय तर हा जो भोपळा आहे त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आणि वरचा जो बियांचा भाग आहे तो देखील आपण काढून घेणार आहोत। त्यासाठी याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया। कारण काय होतं, जर असंच आपण जर पील करायला गेलो तर ते होत नाही। त्यामुळे शक्यतो असा जो मध्ये जो खाचा एक असतो, हा बघा इथे हा खाचा आहे, त्याच्यावर कापायचा, म्हणजे मग साल काढणं इझी होऊन जातं। आता पिलर घ्यायचा आणि या पिलरने याची आपण साल काढून घेणार आहोत। आणि पिलरने ना अगदी इझिली निघते ही साल। तुम्हाला जर विळीवर जमत असेल तुम्ही विळीवर करू शकता, पण पिलरने सुद्धा अगदी इझिली निघून जाते। सो शक्यतो थोडासा जो जाडसर भाग देखील आहे तो देखील कट करून घ्यायचा। आता इथे देखील तुम्ही बघू शकता एक छेद होता, खाच होती, त्यामुळे मी असा कट करून घेतलाय, म्हणजे ही जी साल आहे ती व्यवस्थित निघेल। हे बघा, थोडासा जाडसर भाग देखील मी कट करून घेतलेला आहे, अगदीच फक्त हिरवी साल काढलेली नाहीये। आणि त्याचबरोबर हा जो वरचा भाग आहे, थोडासा बीचा भाग आहे, बियांचा भाग आहे, तो देखील आपण कट करून घेणार आहोत। खूप बिया आहे त्याला। तर इथे मी सगळ्या ह्याच्या भोपळ्याच्या साला काढून घेतलेल्या आहेत। आता जनरली मी काय करते तर याचे ना छोटे छोटे तुकडे करून घेते, कारण जर मोठे मोठे तुकडे ठेवले ना तर थोडा शिजायला थोडासा वेळ लागतो। कधी कधी भोपळा थोडासा कडक असतो सालीच्या साईडला, त्यामुळे मी या साईजचे असे छोटे छोटे तुकडे करून घेते, जेणेकरून तो एक 8 ते 10 मिनिटात पटकन शिजून जातो। तर हे बघा, इथे मी भोपळ्याचे छोटे छोटे आणि साधारण सेम साईजचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत। तर असा शक्यतो एक नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक भांडं घ्यायचं, जेणेकरून भोपळा भांड्याला चिकटणार नाही। याच्यामध्ये हे तुकडे घालायचे आणि अगदी थोडं पाणी घालायचं, खूप पाणी घालायचं नाही, कारण मग खूप पाणी घातलं की मग तुम्ही जेव्हा ह्याचे घारगे बनवाल तेव्हा पीठ मळताना खूप जास्त पीठ वापरावं लागतं। तर थोडं पाणी घालायचं, भोपळा शिजायला तसा फार वेळ लागत नाही, अगदी 7 ते 8 मिनिटात भोपळा शिजून जातो। आणि गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची, म्हणजे ते चिकटणार नाही। आता एकदा आपण हे हलवून घेऊया। हा भोपळा जो आहे पिवळावाला, डांगर ज्याला म्हणतात, तो फार वेळ घेत नाही शिजायला। आता अजून एक थोडं 3-4 मिनिटं आपण ठेवूया आणि मग भोपळा शिजेल। तर एक 3-4 मिनिटं अजून झालेली आहेत, टोटल एक 7-8 मिनिटं झालेली आहेत। आणि आपण परत एकदा चेक करूया। हे बघा, भोपळा मस्त शिजलेला आहे। आता बघा तुम्ही, अगदी मऊसूत शिजलेल्या आहेत या फोडी। आता या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत, पण त्याआधी आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे, म्हणजे गूळ आणि भोपळा दोन्ही एकसाथ आपण मॅश करू शकतो। तर हे अर्धा कप गूळ आहे, मिक्स करून घेऊया। आणि गॅसची फ्लेम आता मी स्लो केलेली आहे। आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची किंवा तुम्ही बंद केलं तरी चालेल, कारण ही जी हीट आहे त्या हीटमध्ये हा जो गूळ आहे तो देखील वितळतो व्यवस्थित। आणि मॅशरने आपण हे जे भोपळा आणि गूळ आहे ते मॅश करून घेणार आहोत। अगदी याची स्मूथ पेस्ट झाली पाहिजे। तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला देखील लावू शकता, पण त्याची तितकीशी गरज नाही परत एक्स्ट्राची भांडी भरायची। आणि असंच हे मॅश होऊन जातं। मस्त।
तर हा जो गर आहे भोपळा आणि कुळाचा तो मी काढून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल अगदीच अजून स्मूथ करायचं तर तुम्ही हे गाळून देखील घेऊ शकता. मी असंच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचंच. गव्हाचं पीठ आपण ऍडजस्ट करणार आहोत. सो इथे मी वेलची आणि मीठ चवीपुरतं घालून घेतलेलं आहे. गोड पदार्थ आहे त्यामुळे खूप मीठ हवं असं देखील नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घाला. आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि मळून घ्यायचं आणि जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत. आणि नंतर आपल्याला वाटलं की मीठ थोडं कमी होईल तर आपण घालू शकतो. पण शक्यतो गोड आहे पदार्थ त्यामुळे अगदी ते मीठ परफेक्टच हवं असं काही नाही, थोडं कमी झालं तरीही चालतं. तर आता तुम्ही बघू शकता इथे हे बरंच अजून ओलसर आहे, चिकट आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपण अजून गव्हाचं पीठ घालू शकतो. पण अंदाज घ्यायचा आणि त्या अंदाजाने जिरेल इतपत गव्हाचं पीठ याच्यामध्ये आपण घालणार आहोत. बघा अजून खूप ओलं आहे हे, बट एकदम भस्कन घालायचं नाही, नाहीतर मग परत तुम्हाला पाणी वापरायला लागेल, बाकी काही नाही. हे बघा आता याच्यामध्ये परत एक 3-4 चमचे पीठ मी घालून घेते. आणि याचा थोडा घट्टसर म्हणजे आपण जसं पुरी बनवायला जो गोळा बनवतो ना त्याच कन्सिस्टन्सीचा गोळा बनवून घ्यायचा. अजून एक थोडे 1-2 चमचे जिरतील, म्हणजे लाटणं देखील सोपं होईल. एकदम जर ते मऊ मऊ राहिलं तर ते चिकटू शकतं किंवा तुम्हाला मग परत पीठ वापरायला लागेल ह्याची पोळी लाटताना किंवा पुरी लाटताना, म्हणून थोडंसं घट्टसर साईडला ठेवायचं. तर इथे मी हे पीठ जे आहे ते घारग्यांचं जे पीठ आहे ते मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. खूप जास्त मऊ मऊ देखील केलेलं नाही आणि कडक देखील नाही. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनिटं त्याला असंच मुरू द्यायचं आणि तोपर्यंत आपण हे पीठ किती राहिले ते चेक करूया. तसं चेक नाही केलं तरी काहीच हरकत नाही, कारण काही आहे शेवटी हे अंदाजाने केलेलं आहे आणि त्यासाठी परफेक्ट प्रमाणच हवं असं काही नाही. पण साधारण एक आपल्याला अंदाज येईल की किती पीठ आपण वापरलेलं आहे. तर आपण 1/2 किलो भोपळा घेतलेला होता, त्याच्यासाठी आपण अर्धा कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता साधारण अर्धा कप उरलेला आहे. आपण 1.5 कप पीठ घेतलं होतं गव्हाचं, तर गव्हाचं आपल्याला 1 कप पीठ लागलेलं आहे. पण इतकंच लागेल असं नाही, कारण कदाचित तुम्ही जर समजा पाणी जास्त घालाल भोपळा शिजवताना तर कदाचित हे पीठ देखील त्यामध्ये जिरू शकतं. पण जे गुळाचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे, जे साधारण मीडियम रेंजचं गोड खातात त्यांच्यासाठी. जे खूप गोड खातात ते अजून गुळाचं प्रमाण देखील वाढवू शकतात. तर इथे मी एक 15-20 मिनिटं हे ठेवलं होतं आणि आता परत जेव्हा आपल्याला ह्याचे घारगे बनवायचे तेव्हा हे एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे मग घारग्यांना तडे वगैरे जात नाहीत. आता तुम्ही जर माझ्या बाकीच्या रेसिपी बघितल्या असाल तर जनरली मी पुरी किंवा असे प्रकार जेव्हा बनवायचे असतात तेव्हा एक मोठी पोळी लाटून घेते आणि मग त्याला वाटीच्या साह्याने छोटे छोटे पुरी किंवा घारगे बनवून घेते. तर त्याच पद्धतीने मी करणार आहे. तुम्हाला जर छोटे छोटे गोळे बनवून तसा एक एक घारगा लाटणं कन्व्हिनियंट वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने त्या हिशोबात करू शकता. पण शक्यतो थोडासा जाडसर होईल, म्हणजे आपण पुरी करतो तसाच, जेणेकरून तो फुगेल या हिशोबात तुम्ही छोटे छोटे गोळे करून घ्या. तर मी अशी मोठी पोळी लाटणार आहे. इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आधीमध्ये थोडंसं चिकटेल असं वाटलं तर लावण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर ट्राय करायचं की असंच कितपत लाटता येते. जर वाटलं की ही पोळी चिकटते पोलपाटाला तर मग तुम्ही थोडासा पिठाचा वापर करू शकता. तर मी ते बघा तुम्ही हलकं अगदी पसरवून घेते जेणेकरून चिकटणार नाही, कारण याच्यामध्ये गर आहे भोपळ्याचा, त्यामुळे ऑफकोर्स थोडं चिकटण्याचे चान्सेस आहेतच. पण जास्त पीठ वापरायचं नाही, नाहीतर मग ते पीठ जे आहे ना ते तेलामध्ये जळतं. त्यामुळे शक्यतो सुकं पीठ कमीच वापरायचं. आणि सगळ्या बाजूने अशी ही मोठी पोळी लाटून घ्यायची आणि अगदी पातळ करायची नाही चपातीसारखी, थोडी जाडसर ठेवायची आहे आपल्याला. तुम्हाला मी इथे थिकनेस दाखवते लाटून झाल्यानंतर.
आता ही मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि याचा थिकनेस तुम्ही बघू शकता. इतका थिकनेस मी इथे ठेवलेला आहे. आणि एवढ्या साईजचं ठेवलं ना छान घारगे फुगतात. आता याच्यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे. खसखस लावून छान दिसतात घारगे. तर मी जनरली दोन्ही साईडला लावते. तर असं सगळ्या बाजूने पसरवून घ्यायची खसखस आणि याच्यावर हलक्या हाताने एकदा हे आपण लाटून घेणार आहोत, जेणेकरून ती खसखस चिकटेल आणि कमीत कमी खसखस आपल्या तेलामध्ये गळेल. आता पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूला देखील लावून घ्यायचं, नाही तर मग ते फक्त एकाच साईडला दिसतं. या पद्धतीने अगदी हलक्या हाताने, जेणेकरून याची साईज फार वाढणार नाही. आता वाटी घ्यायची, ज्या साईजची तुम्हाला घारगे बनवायचे त्या साईजची वाटी किंवा ग्लास, तांब्या काही घेऊ शकता आणि असे छोटे छोटे घारगे करून घ्यायचे. तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान, अगदी मस्त दिसतात. दोन्ही साईडने खसखसाला लागलेली आहे. तर याच पद्धतीने आपण हे सगळे घारगे लाटून घेऊया आणि मग आपण एकदाच हे तळून घेणार आहोत. तर इथे मी सगळे घारगे लाटून घेतलेले आहे. एक 17-18 घारगे झालेले आहेत या हिशोबात. आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल व्यवस्थित गरम झाल्याशिवाय घारगे तळायला घ्यायचे नाहीत, त्यामुळे मी थोडंसं कण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते छान पटकन वर येते. याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची, अगदी स्लो ठेवायची नाही, नाहीतर मग कडकडीत होतात आणि घारगे अजिबात फुगत नाहीत. आणि खूप मोठी ठेवली तर देखील जळून जातात. त्यामुळे मिडियम ठेवायची, मिडियम टू हायर साईडला, आणि असे घारगे छान फुलवून घ्यायचे. मी शक्यतो तुम्ही बघत असाल तर मी खूप तेल अगदी कढईत टाकत नाही, कारण का मग ते काय होतं, ते राहून जातं आणि मग असं किती कढया भरायच्या ना तेलाच्या. सो मी थोडं वापरते आणि सारखं उलटत राहायचं नाही. एक बाजू छान लाल झाली की पलटी करायची आणि मग दुसरी बाजू देखील फ्राय करून घ्यायची. तर दोन्ही बाजूने हा घारगा छान तळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अगदी मस्त टुमटुमीत फुगलेला आहे घारगा. अगदी मस्त तो स्वतःच आपलाच त्या तेलामध्ये तरंगतोय. आता ही बाजू व्यवस्थित फ्राय झाली की एकदा पलटी करायचं. जर वाटलं तुम्हाला अजून लाल पाहिजे तर. मला साधारण इतके लाल ठीक वाटतात, त्यामुळे मी काढून घेते. तुम्ही बघा किती छान टुमटुमीत फुगलेला आहे घारगा. असे मस्त छोट्या छोट्या आकाराचे आणि टुम्म फुगलेले घारगे दिसायला देखील खूप सुंदर दिसतात. हे आपण काढून घेतलेलं आहे टिश्यू पेपरवर. आता याच पद्धतीने आपण सगळे घारगे फ्राय करून घेणार आहोत. मी दुसरा देखील घालते, कारण छोटे छोटे आहेत बनवलेले, त्यामुळे फार एक एक तळायची गरज नाहीये. सो एक घारगा वरती आला फुलला की दुसरा घालायचा, म्हणजे मग त्याची दुसरी बाजू होईपर्यंत हा घारगा देखील व्यवस्थित फुलून वर येतो. तर बघा दोन्ही घारगे अगदी मस्त टुम्म फुगलेले आहेत. आता याच पद्धतीने आपण सगळे घारगे फ्राय करून घेऊया. हा बघा किती छान कलर आलाय, अगदी दोन्ही बाजूने छान लालसर कलर आलेला आहे. काढून घेऊया आपण. आणि गरम गरम खायला ना अगदी मस्त लागतात हे घारगे. तर इथे तुम्ही बघू शकता सगळे घारगे अगदी मस्त टुम्म फुगलेले आहेत आणि याच्यावर जी आपण खसखस लावलेली आहे त्यामुळे तर ते अगदी छानच दिसत आहेत. खायचे कसे तर असेच गरमागरम खाऊ शकता, याच्यासोबत कशाची गरज नाही. पण तुम्हाला जर चहा आवडत असेल, चहा लवर असाल तर हे घारगे म्हणजे घारग्याचा एक घास आणि चहाचा एक घोट अगदी मस्त लागतो. तर नक्की करून बघा. पावसाळी दिवस आहेत, गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं. तर यापूर्वी आपण चहा आणि तिखटपुरी म्हणजे तिखटपुरीची रेसिपी देखील पोस्ट केलेली आहे, ती देखील नक्की जाऊन चेक करा.
पुरीची रेसिपी आहे, आज घारग्याची आहे आणि अजून एक रेसिपी अशी छान पुरीची येणार आहे वेगळी. तर नक्की बघत राहा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून्ड अँड थँक्यू.